जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी हिना चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज जामनेर शहरात धनगर समाज बांधवांनी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन दिले। 2014 साली बारामती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला घटनादत्त ST आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र आजपर्यंत झालेल्या शेकडो कॅबिनेट बैठका आणि समाजाच्या शेकडो आंदोलनानंतर देखील हा दिलेला शब्द पाळला गेला नाहीये, अशी खंत समाज बांधवांनी व्यक्त केली आहे। सध्या 17 सप्टेंबर 2025 पासून जालना जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुली येथे दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण सुरू असून आज त्याचा 6वा दिवस आहे। पुढील 2 दिवसात शासनाने धनगर जमातीचे घटनादत्त ST आरक्षण लागू करून बोराडे यांचे उपोषण सोडवावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अन्यथा शासनाने मागणीवर ठोस निर्णय न घेतल्यास धनगर समाजाकडून राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आम्ही सर्व सकल धनगर समाज बांधव जामनेर तालुका संपूर्ण जामनेर तालुक्याच्या वतीने आज शासनाला आम्ही निवेदनाच्या मार्फत कळवलेलं आहे। आमचे धनगर समाज बांधव गेल्या 17 तारखेपासून जालना येथे दीपक भाऊ बोराडे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर धनगर समाज बांधवांना आरक्षण हे ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून हे ऑलरेडी ST मध्ये दिलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी ही आजपर्यंत झालेली नाही आहे। ही जी मागणी आहे सकल धनगर समाज बांधवांची ST मध्ये आरक्षण मिळावं, ही भारताला जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासूनची ही आमची सर्वांची मागणी आहे। परंतु आजपर्यंत जे काही सरकार आलेले असतील त्या सर्वच सरकार माध्यमांनी धनगर समाजांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम हे केलेलं नाही आहे। खरं तर आमची मागणी ऑलरेडी आम्ही धनगर सकल समाज बांधव हे ST मध्ये आरक्षण अगोदर मिळालेलं आहे, परंतु अंमलबजावणी न झाल्या कारणानं आजही आमच्या सकल धनगर समाज बांधवांच्या हालअपेष्टा होत आहे। आणि आमची मागणी जी रास्त मागणी आहे, आम्ही कुणाचं आरक्षण त्या ठिकाणी हिसकावून घेत नाही आहे। आमच्या हक्काचं आहे, आम्ही मागतोय आणि या निवेदनाच्या मार्फत आम्ही शासनाला या ठिकाणी कळवतो। आमचे धनगर समाज बांधव 17 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे, त्याच्या उपोषणाची त्या ठिकाणी त्यांनी दखल घेण्यात यावी। कसं आहे, आम्ही सगळं आमचा धनगर बांधव हा रानावनामध्ये मेंढपाळ करत असताना त्या ठिकाणी भटकत असतो। आमची त्या ठिकाणी हलाखीची परिस्थिती आहे, याचा अभ्यास शासनाने त्या ठिकाणी करावा आणि त्याद्वारे आम्हाला सर्व धनगर समाज बांधवांना ST मध्ये आरक्षण मिळावं अशी मी या निवेदनामार्फत सर्व जामनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने आमची ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो। येळकोट येळकोट। आपण आता कोणत्या प्रवर्गात आहात? आम्ही सध्या NT या प्रवर्गामध्ये NT क या प्रवर्गामध्ये आम्ही सध्या या ठिकाणी आहोत। आणि आमची जी मागणी होती किंवा आहे की ST मध्ये आम्हाला ज्याची आरक्षण दिलेलं आहे ती अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी आमचं हे आंदोलन या ठिकाणी होतं असं निवेदन आम्ही या ठिकाणी शासनाला दिलेलं आहे। आज सर्व सकल धनगर समाजामार्फत आम्ही जामनेर येथे निवेदन दिलेले आहे ST आरक्षणासाठी। आमचा एक धनगर बांधव जालन्याला आज 6 दिवसापासून आमरण उपोषण करतोय, तरी या शासनाने त्याची अंमलबजावणी आमच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मी शासनाला विनंती करतो। आणि आज आम्ही त्या माध्यमातून जामनेरला येथे तहसील ऑफिसला आज ST आरक्षणासाठी मोर्चा काढलेला होता आणि आत्ताच तहसीलदार साहेबांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। तरी सर्व सकल बांधवांनी आज या आरक्षणाला सर्वांनीच पाठिंबा दिलेला आहे, त्याबद्दल सर्व धनगर बांधवांचे आम्ही आभार व्यक्त करतो।
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.